हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं अक्षर्या व्लॉग्सच्या ह्या डे 3मध्ये. आणि आज आपण जाणार आहोत सोलांग व्हॅलीला. आणि इकडे थंडी खतरनाक. काल तुमच्या भावाने थंडी लागली म्हणून बघा आपले हीटर मंगायात, कारण की -10 डिग्रीपर्यंत टेम्परेचर गेलं होतं. तर इट वॉज मॅन्डेटरी. तो आता पटापट नाश्ता करूया अँड देन निघूया आपण सोलांग व्हॅलीसाठी. तर स्वागतम. तर गाईस, सकाळी उठल्यानंतर जर हा व्ह्यू तुम्हाला रोज भेटत असेल ना, हे कोणी बंद केलं यार, तो भाई दिन तो रोज बनेंगे. ये देखो पहाड़ियाँ, बर्फ सगळीकडे. और मेरी मॉर्निंग ब्यूटी रेडी हो चुकी है. आणि आता किती लेअर घातले बाय, 5-6 लेअरचे कपडे घातलेत. आणि त्याच्यानंतर वी आर रेडी टू गो. आता आम्ही निघणार आहेत सोलांग व्हॅलीला. मला माहीत नाही तिथे किती थंडी असेल. आणि त्याच्यानंतर तिकडे जे रेंटवर कपडे वगैरे सगळं मिळणार आहे ते सगळं बघायचं आहे भाई, कारण की थंडी खतरनाक आहे. तर चला फटफट जाऊया. आपली कॅब आली आहे खाली, तर फटाफट जाएंगे. कुछ भूल गए होंगे तो भूल गए होंगे, काय नाही करू शकत. तो चलो फास्ट से. आणि हा आमचा झोपाळू मॅन परत झोपलाय. बघावं तिकडे झोपा काढायच्या सवयी. एक बिन मोबाइल को बगैर बस नहीं चलते ना. हॅलो गाईज, तर आपण रेडी झालेत आता. आणि आता सोलांग व्हॅलीला पोहोचायचं आहे. कोणते ते तुमचे सरप्राइज आहे. गाईज, इकडे खाली ना क्रिश मूवीचं शूट झालेलं तर एवढ्या मारतो ना सगळीकडे. गाडी आई ओके. गाईज, इकडे टँगो चार्ली मूवीचं शूट झालेलं. हा वाला असतो एरिया आहे त्या वाल्या ब्रिजवर. फायनली आपण पोहोचल्यात सोलांग व्हॅली. आणि इकडे डोंगरांवर आपल्याला बर्फ दिसून येत आहे. आणि जे कोणी बोलतात की सोलांग व्हॅलीला बर्फ पडलाय, तर त्यांना मी सांगू इच्छितो की बर्फ अजून पडलेला नाही. तर आता आम्ही पुढे चालले अटल टनल. आणि तिकडनं सिसूकडे तिकडे आपल्याला बर्फ भेटेल मस्तपैकी. तर आता डायरेक्ट भेटू बर्फ भारी भारी. तर आता काही मिनिटातच अटल टनल भेटेल आपल्याला. आणि अटल टनलच्या त्या साईडला फुल ऑन बर्फ आहे. अटल टनल 2 किलोमीटर आहे. 9 किलोमीटर लांब अशी अटल टनल. आणि ह्याच्या साईडला गेल्यानंतर डायरेक्ट स्वर्गात जाऊ. तिथे झोपू सांगतो. एवढा चांगला अटल टनल हो, जाऊ तिथे झोपू शकतो.
काही झाले 1 किलोमीटर नंतर आपण डायरेक्ट बाहेर पडणार आहोत. बर्फ नाही तुमच्या सगळ्यांची स्वागत आहे. आणि फाइनली वी आर एंटरिंग टू द बर्फ. ये गिरेगी तो इसको पकड़ना बस. हो हो बर्फामध्ये पाय धिंग धिंग टांग. हो हो वेलकम टू बर्फ. हे हे तो कडक आहे रे. मी असा विचार केलाय की मी आज पडणार नाहीये. ग्रेट ग्रेट विचार. ठीक आहे ओके. इथे थांबा जरा फोटोशूट करतो. हे देखो बर्फ बर्फ इधर खूप सारा चारों साइडला बर्फ. गाईज वेलकम टू सिसू व्हॅली. आणि इथे बर्फ सोलंग आहे ना. सोलांग तेला बर्फ नव्हता. आपण कधी सोलांग सोलांगला बर्फ अजिबात नाही गाईज. म्हणून आम्ही पुढे आले ते अटल टनलमधून बाहेर. आणि इकडे तर खूप सारा बर्फच बर्फ बर्फ. मैं तो चमक रहा हूं बर्फ के अंदर भी. आणि फुल धमाल. आणि हे बघा जिथे जाऊ तिथे झोपो गँग जागी झालेली आता. आणि आता आपण स्कीइंग करणार आहे. बघा सगळे स्कीइंग करतात. अशी स्कीइंग आपण पण करायची आहे. आणि स्कीइंग झाल्यानंतर अजून आपले 2 ॲक्टिव्हिटीज आहेत. तर पहिले स्कीइंग करून घेऊ. स्कीइंग स्कीइंग का व्यू आहे भाई. पैसा वसूल आहे. ठीक आहे. तर इकडे सगळे गाड्या पार्किंगला लागल्या. तिकडनं आपण आले. चलेगा चलेगा आराम से कोई टेन्शन नाही. आणि बर्फ आहे रे लय बर्फ आहे. आणि आता आमची धडपडी गँग घालणार आहे स्कीइंग बूट्स. आणि स्कीइंग करने के लिए रेडी है. वाह क्या बात है सर. क्या बात है. बढ़िया 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 एकदम. बाय. हाउ आर यू फीलिंग. गिरना मत बस. बिल्कुल भी मत करना. वापस जाओ एक बार. नहीं वापस हम नहीं जाएंगे. नको नको. नहीं वापस. अरे जाओ भैया. कार्तिक थोड़ा सा पीछे को आ रहा है. हाँ बस चलने देना है. पैर नहीं चलाना है. कुछ चलने तुम्हें. और धड़पड़ी गैंग इज डाउन फाइनली. मला तर जरा पण थंडी नाही वाजत आहे. उलट मला आता गरम व्हायला लागलं आहे. आणि आता स्कीइंग करून झाल्यानंतर आता आम्ही चाललेत सेकंड ॲक्टिव्हिटीकडे. आणि इकडे बघूया काय करायला मिळते. बाय चढशील ना.
तो लेट्स गो मेरी पबडी. इथे आम्ही चाललो ट्यूब राईडला आय गेस. थांबा फोटो काढतोय. हे देखो ट्यूब राईड इकडनं पूर्ण अशी खालपर्यंत. पाँव रखना ऊपर हवा में. आणि हे खूप इझी आहे. बच गए. जाऊ तिकडे धडपडू गँग पण ऍक्टिव्ह झालेली आहे आणि हे तर अर्धे पण नाही आले रे. अरे यार हे चिटिंग आहे. आम्हाला 1 तास मिळालं त्यात आमची व्हिडिओ झाली नाहीये हो येस. आणि मला खूप वाईट वाटतं. अरे तुझी व्हिडिओ झाली ना स्वतःची मस्त. अरे मला दोघांची हवी होती. ठीक आहे ना. ठीक आहे आता मी फोटो तरी गाडी हळूहळू फोटो पण काढत नाहीये. हो येस. हे ते परत गेले सेकंड राऊंड. तू विचारलं का मग ते काय बोलले. Only one time. Oh, very good, very nice. So beautiful, so elegant, just looking like a wow. तर गाईज मस्तपैकी इथे रिव्हर आहे. खतरनाक एक नंबर. हिमालयन फूड ट्रक पण आहे इकडे. आणि ये है मेरा बाय. दिसत नाही थांब. आणि या नदीत पोहायला जायचं माझ्या बाईला. हे पडला असता तो का. तुला पण जायचं का. गो. हे ते बघा तिकडे ते हे करतात व्लॉग करतात रे ते लोक पण. नाईस नाईस मस्त व्ह्यू. मला वाटतं ट्यूबपेक्षा आपण ती राईड घ्यायला पाहिजे होती. नो 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 येस मी तुम्हाला खरं सांगते ट्यूब घेऊ नका. ती लोक आपल्याला एकच राऊंड देतात. ते एक राऊंड मग फ्लॉप असतो. लाईक इथून इथपर्यंत दिसून आणि खतम. जाऊ तिथे खाऊ संघटना आजारी पडली आहे. कैसा लग रहा है. ठीक हो. बर्फ ज़्यादा हो गई है. बस बस. चलो अपनी गाडी दवा चुकी. तर आपण इकडे आलेत व्यू पॉइंटला आणि इथून व्यू देखो गाइस मस्तपैकी. ये है सोलांग वैली का व्यू. सोलांग वैली नहीं है. सोलांग वैलीला बर्फच नाही. हा स्नो पॉइंट व्यू आहे. स्नो व्यू पॉइंट आहे. मला तर काय दिसत आहे. तुम्हाला दिसत असेलच. व्यू पॉइंटला आणि इकडे मस्तपैकी मॅगी एन्जॉय करतोय आम्ही. अँड आमच्या मॅडमचं थोडीशी हालत डाऊन झालेली पण आता ती बॅक टू नॉर्मल येते हळूहळू. तर फिर हम ये व्यू भी एन्जॉय करेंगे मस्तपैकी आणि मॅगी खाएंगे. तर तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा. प्यारी प्यारी यम्मी यम्मी मेरी मॅगी. काही आता आपण चालले झिप लाईनकडे. इकडे समोरच आहे. वेट इथेच आहे झिप लाईन. मैम आपको छोड़ दिया भैया ने. असं का सगळं घेऊन आली आहे. इकडे आता आपण झिप लाईनला आलेत आणि हे आहे हो. बहुत बढ़िया झिप लाइन में गोप्रो के साथ व्हिडिओ तुम्हाला दिसेल मध्ये किंवा नंतर. येस आणि ते एवढं मस्त होतं. रिव्हरच्या वरून आम्ही आलो. लाईक सुपर. आणि इतकी मजा आली काही विचारूच नका. अरे हो हो आय थॉट हा गायब झाला.
थंडीमुळे थोडासा त्रास होतो, मला झाला. कारण त्या फोटोशूटच्या नावाने जे एक्स्ट्रा क्लोथ होते ते मी काढले आणि माझा जो पाय आहे तो एकदम असा दुखायला लागला आणि मला काहीच कळत नव्हतं मी काय करू. तुम्हाला माहिती आहे मी माझा सोलो फोटो नाही काढलाय. सो बॅड ना. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आमच्या यांनी काढलाय, त्याच्यात खुशी. असं कधी होत नाही, नेहमी फोटो मी काढते, पण आज त्याला चान्स मिळाला. मग कसं वाटतंय तुला? एकदम भारी, नाईस. मला मस्त वाटतंय. प्लीज हॅपी. जर मी कॅमेऱ्यामध्ये बघत बसली तर पडायची भीती आहे. तर आता हे आपलं रोपवेचं इथे झालं आहे आणि आपली व्हिडिओ पण बनवली आपण मस्तपैकी. आणि चला आता जाऊयात. तर आपले राईड्स कम्प्लीट झाले. लेट्स सी आता आपण काय करू शकतो. त्याच्याप्रमाणे आता आपण जाऊयात पुढे. बहुत एकदम खतरनाक राईड. तर हे बघा इकडे फायनली असं जायंट स्विंग, रोपवे, याक राईड आणि असं सगळं. आणि व्हेरी 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 नाईस. कसं वाटलं तुम्हाला? हो वाव. हॅलो गाईज. तर आम्ही सगळे सोलांग व्हॅलीमधून परत आले. येताना जरा माझीशी हालत थोडीशी, एक टोपी घालून माझे केस बघा, माझी थोडीशी हालत खराब झाली होती. पण वी आर बॅक मस्तपैकी. आणि हा इव्हनिंगचा व्ह्यू थांबा मी इकडे थोडासा. हा इव्हनिंगचा व्ह्यू बॅक टू मी. तर आता आज काय जास्त आहे ना, थोडंसं फोटोशूट करणार आम्ही इकडे. आता दुपारचं जेवण नाही जेवलं, तर जेवण मागवलं आहे. तर गाईज संध्याकाळी 5:30 वाजता आमचं दुपारचं जेवण आम्ही जेवतो आता फटफट. आम्ही मागवली आहे अंडा करी, रोटी आणि राईस. तो फटफट खाना खाते और फिर माझा गीझर पण चालू झाला आहे. तर मैं जाएगा नाने का हो. आणि आज मी विसरत नाही आम्ही जेवायला बसलो. ये मेरा खाना है, ये मेरी माय का खाना है और यहाँ पर पार्टी हो रही है. तो गाईज आता आमचं जेवण फेवण सगळं काय झालेलं आहे. आणि मला आली आहे खतरनाक झोप. कारण की आम्ही 5:30ला जेवले आणि मग परत किती वाजता जेवले रे आत्ता? 9:30ला 2 वेळा जेवूनच काढला. तर आजचा हा व्लॉग आपण इथेच संपूया. खूप मजा आली, खूप मजा केली. पहिल्यांदा बर्फ बघितला, त्याच्यानंतर एवढ्या वरती उंचावर गेले, अटल टनल पाहिला. छान असा दिवस. तर आजचा हा व्लॉग आपण इथेच थांबूया. जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक नसेल केलं तर लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि काळजी घ्या. आपण भेटूया नवीन एका व्लॉगमध्ये उद्या, कारण की अजून आपले 2 दिवस बाकी आहेत. ऑलराइट, चलो मिलते हैं कल. बॉय शबा खैर.